पप्पा ही मला आवडती, मला हिच्यासोबत लग्न करायचंय आणि चांगल्या घरातून आहे, रिच फॅमिली मधून आहे. बर पोरी एक काम कर, त्याच्या हातात हात धर बरं जरासा आणि त्याच्यासोबत आहे ना पुढच्या आयुष्याचे स्वप्न पाहिजे. मला सांग काय स्वप्न दिसतं तुला त्याच्यासोबत? काका आमचं ना एवढं मोठं घर आहे, आमचं बिझनेस सेट आहे, आमच्याकडे खूप मोठी गाडी आहे. तुम्हाला माहिती का आमच्याकडे एवढा मोठा पैसा आहे, सोनं नाणं सगळं काही आहे. म्हणजे आम्ही ना एकदम लक्झरियस लाईफ जगतोय. काका मला ना याच्यासोबतच लग्न करायचंय. मालक तुम्ही जरा हातीचा ना आता पा स्वप्न पुढं काय दिसतं सांगा मला टपकन. मै भारी का मी आता पहिलेच रंगून ठेवले स्वप्न. पक्षी जाईल रिकामा राहील पिंजरा तुझ्या या छातीचा, पक्षी जाईल रिकामा राहील पिंजरा तुझ्या या छातीचा, चंद्रावर जाणाऱ्या माणसा तुला सारा मातीचा, चंद्रावर जाणाऱ्या माणसा तुला सहारा मातीचा. बापरे अरे बाप लय अवघड आहे. तुम्ही लय भारी बरं लय भारी. आपल्याला म्हणजे बाप यार बाप तो बाप का म्हणजे कसं आहे ना काय सोप्या शब्दात समजून सांगितलं तुम्ही. आपल्या बरोबरीची नाही ती. धन्यवाद. उगाच ढवळे नाही झाले बाबा हे. चला चहा नाही चहा घ्या आणि पाजत तिला आपल्या घरी तिला कॉफीची सवय, तिला कॉफीच पाजतो आपण. काय आपण चहा ते बाजरीच्या भाकरीचे कुटके डुबून खाणारे ती कॅलॉक्स खाती कॅलॉक्स सकाळच्या रामपाऱ्यात. काय सांगावं. चाल बाई घरी. अगं ए पिर्या बाई कधी तर म्हण घरी या बाई. नको बाई, तुला बोलवायला मला काही पुरत नाही बाई. एकदा आली का मसाट पाण्यात बसल्यावर आणि जेच बसती दिवसभर ते उठतच नाही. अगं तो जावाच काही नवजून सांगावं म्हणलं काढा विषय, पण तो काही मूड दिसाय ना वाटतं. जाऊ दे ये ना चहा टाकते तुझ्यासाठी, काही नाही तर भाकर तुकडा खाय 2 घास खाय ये बस बस. अगं भाकर तुकड्यानं पोट भरतं का बाई मामा? कळवून भरताय. अगं काही नाही. अगं तो जावाला 2 तोंडाचं मधल्या दांडीचं काही केलं म्हणजे बाई तिच्या नवऱ्यानं. 2 महिन्याचं एक दांडीचं हे काय आणलं नवीन? अगं देराने केलं नवऱ्यानं लावलं असं आलं बाई माझ्या कानावर. हा एक दाणीचं म्हणतेय का तू? म्हणजे 2 तोंडाचं एक दांडीचं एक दाणी आहे ती. हा तेच ते एक दाणीचं. कशाचं काय केलंय तिला? मलाच केलंय ते. काही घेऊन पळते का ग? माझ्या नवऱ्यानं मला गळ्यातलं नाकातलं कानातलं पायातलं सगळं केलेलं आहे. माझी हौसच पिटली. आता बाई पहा बाई अहो पहिल्यासारख्या बाया तरी राहिल्या का बाई? नीट चुगल्या करताय ना बाई. पहिल्या काय बाया चुगल्या करायच्या माय? अहो पहिल्यासारख्या बाया चुगल्याच करा ना बाई आता. आणि मी बी वर तोंड घेऊन अर्ध्यावर सांगायला आले बाई. काय बाई जाऊ दे चहा टाक. जाऊ नका चहा टाकते 2च मिनिटात तिथे अजून लई सांगायचं थांबा. हा बाई मोठं घर पोकळ वासा साखर जरा जास्त टाका. हॅलो बायकोला सोनं नाणं केलं म्हणत्या. कानातलं केलं पायातलं केलं हातातलं केलं कुडं कुडं केलं काय काय केलं. आम्हाला ठेवतच गॅसवर. बरं पाहते ना मला काय माझी हाऊस पूर्ण करते आणि काय नाही. तर बायकोची तर केली. तुमच्याच बायकोनं सांगितलंय मला सगळं. कळलं आलं लक्षात तुमचं प्रेम. किंवा अरे हो भाऊ सॉरी 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 भाऊ सॉरी सॉरी. घ्या भाऊ सॉरी भाऊ. थोडी मागं घे रे गाडी, मला 2 मिनिटं बोलायचं फक्त. भैया मला त्याला आणायचं, तू गाडी फिरव. अरे येड्या नजर हाटी दुर्घटना घाटी. अरे कुठं भाई त्याला मारतो एका बुक्कीत त्याची बारगाडी आऊट झाली असती. डायरेक्ट तो घाटीमध्ये असता आणि कुठं पेपरात नाव घेऊन घेतो आपले उगाच. भैया तो पाहत होता पण आपल्याकडे रागाने. अरे तुला माहित नाही का मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्यानं नजर खाली करून घेतली. एका नजरेत तो खाली दाबला म्हणजे त्याला माहिती यायचा विषय काहीतरी हार्ड आहे भाई. अरे पण त्याने राहते भाऊवर आवाजच कस काय चढीला. अरे विषय काय माहिती का, आजो होती का ओळखता मी का त्याला कुठं कुठं पाहिलं असेल मग येड्या त्यानं आपले काल परवाचे भांडणं असले असतील पेपरामधली माहिती का. हा. मग किती मोठं मॅटर केलं आपण तुला माहित नाही का. विषय नाही. अरे भाई तो भावानं फक्त काय छपते येड्यासाठी एवढं मोठं भांडण केलं ना. पुरेपूर 8 पोरं जखमी डायरेक्ट माहिती का. म्हणजे मला असे भाईन दांडे पडेल तुला सांगू शकत नाही. कुठून कुठं काय टाके मला माहिती का. एवढं भाईन भांडणं करतो आपण. कुठं भैया त्या गरीबाला उगा खेळतो. बराबरीचं पाहिजे येड्या. तो घाटीत गेला असल्यावर पण नाही भाई ह्या तुला त्याला मारायचंच आहे का? मारायचं त्याला त्याला मारायचंय का? मारायचं. अरे यार गेला असं नाही ते येड्या गाडीवर येऊ राहिलं. जाऊ दे चला आपण पुढे जाऊन वाट पाहून मग पाहू त्याला मारायचं. लवकर पैसे येड्या पुढं इडलंच वाटतं ते. अरे बाप. अजय हा तुला एक मैत्रीण म्हणून सांगते, हा प्रेम म्हणजे सहानुभूती, प्रेम म्हणजे ध्यास, प्रेम म्हणजे मोकळा श्वास. हा मनुष्याने ना एकदा तरी त्याच्या आयुष्यामध्ये प्रेम करायला हवं. नाही बरोबर आहे. तुला गंज वाटतं प्रेम करावं मला गंज वाटतं पण हे थोबड साथ देत नाही ना आपल्याला. तू पोरगी तो जात दखून पण आमचं दखत नाही ना पोराचं.
पण तुला घ्यायचा आहे का प्रेमाचा अनुभव? आणि मग चालन ना. चालेल तुला? अरे आवडन मला लगीन. ठीक आहे, तू असं इमॅजिन कर, मी तुला प्रेमाचा अनुभव देते. हा चालन. हा करू डोळे बंद. हा, डोळे बंद हा कर. हा डोळे बंद कर आणि असं विचार कर, हा. मी स्टारबक्स मध्ये जातोय. अरे बाप. हा. लागली एसीची हवा लागली. हा लागली. आता तू एकदम लॅविश अशा चेअरवर बसलायस. हा बसलं. हा झालं? हा. हो. आणि त्याच्यानंतर तू कॉफी घेतोय. हा हा, तुझी फेवरेट कॉफी जी तू हा. बापजान मी पण नशील पाहिली, ती कॉफी घेतोय. मला असं वाटलं माझी कटकट कधी आयुष्यात आपल्या स्वतःसाठी 5 रुपयाची चहा पिली नाही आपण आणि हिला खुशाला 250 रुपयाची कॉफी घेऊन दिली. मग काय जीव जळू राहिला तुला काय सांगू मी. अरे तुला घरच्या चहा मध्ये नाव घातला असता म्या, आंघोळ घातली असती म्या. ते जाऊ दे, सोड, माझं चुकलं. हा. हा. तू आता असं इमॅजिन कर, मला ना वॉच घ्यायला जायचंय. हा चालन. हा गेलो आपण. हा. हा दुकानात गेलो. हा, हा. तर म्हणताना की मला वॉच वगैरे तू ओ काका हिला द्या बरं 150 वाली कोणती घर आहे द्या बरं हिचा नाद मोडून टाका. 150 नाही घेणार रे मला. मग? ब्रँडेड आहे का, रॉलेक्स, फोसिल, रॅडो, अशा वॉचेस असं घ्यायचे आपले काहीतरी. अगं माय हे काय घेतलं. अरे पळ तिकडे आमच्या गाड्याला 4 दिवस शील संपला तर आम्ही गाड्याला पाहायला सोडून देतो आणि तू कुशाल म्हणतो मला टाइम पाहायसाठी एवढ्या मागाची गाड्या घेऊन दे. अरे काय येडी बिडी झालीत काय तू. हो काका टाइम काय झाला हो 5 ह्या पाय 5 आमच्या 5शीलाच पुजले. 5 अरे काय सांगू तुला स्वतःला टाइम पाहायसाठी मी माझ्याकडे गाड्याने ह्यो टाइम आहे माझ्यावर तुला 50-60 हजाराची गाड्या घेऊन देऊ का मी. येडी झाली काय तू. अरे भिकाऱ्या, बस उघड डोळे. उघडले का, ये स्वप्नातून बाहेर ये. अरे तू लायकीच आहे का स्वप्न पाहायच्या. हो रे बदगे. आणि मला तर कसंच नको बघू तुझ्या स्वप्नात. तुझं तोंड काय, तुझं काहीच हात नाही देणार. हे तुझा असला स्वभाव आहे ना, असंच मर तू. अरे ए, मग मला सांगायचं ना येडे तू प्रपोज खरं करायला आली म्हणून मला येडे. मला काय बोट मोडल्या बाबा ना काढाकड बदुआ लागत इकडून. थांब